समस्त भारताच्या हिंदू बांधवांनी 500 वर्षाच्या अभूतपूर्व संघर्ष आणि आंदोलनानंतर येत्या 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे श्री राम मंदिर जन्मभूमी मंदिरची प्राणप्रतिष्ठेचा भव्य उत्सव संपन्न होणार असून संपूर्ण भारत व विश्वाने हा प्राणप्रतिष्ठा महोत्सव साजरा करावायचा असून त्या अनुषंगाने श्री राम जन्मभूमी मंदिर ट्रस्टद्वारे अयोध्याहून पवित्र अक्षदा व निमंत्रिका संपूर्ण देशामध्ये सर्व हिंदू बांधवांना आमंत्रण म्हणून देण्यात आलेले असून त्याचं वाटप संपूर्ण नवापूर तालुक्यात होणार आहे। त्या अनुषंगाने पवित्र अक्षदा कलशचे अयोध्याहून नवापूर नगरीत त्याचे आगमन झाले। नवापूर शहरातील हिंदू धर्मीयांनी बांधवांनी या कलशाचे स्वागत करण्यासाठी श्री साई मंदिराजवळ सर्व भाविक जमले होते। तेथून हा कलश मोठ्या भक्तिभावाने आणि हर्ष आनंदाने शहराच्या प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली। मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते। राम नामाच्या गजरात मुख्य मार्गावरून गणपती मंदिर, सोन्या मारुती मंदिर आणि सरते शेवटी राम मंदिर येथे आला। रस्त्यात ठिकठिकाणी सर्व भाविकांनी या पवित्र अक्षदा कलशाचे पूजन केले आणि त्याचे दर्शन घेतले। नवापूर राम मंदिर येथे भव्य महाआरती व कलश पूजन झाले। कार्यक्रमाचे आयोजन विश्व हिंदू परिषद नवापूर प्रखंड यांनी केले। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सागर पाटील, नवापूर। श्रीराम विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे वर्षानुवर्ष तपस्या करून या भारत मातेचे त्यावर रामचंद्र भगवंताचे राम मंदिर पूर्ण व्हावं याच्या देवाची इच्छा असलेला कार्यक्रम आज पण आता नवापूरमध्ये आपल्या इथून अयोध्याहून अक्षलकरण आलेला आहे। त्याची शोभायात्रा आपण इथे घेतली आहे। त्याचे सर्व जिल्ह्याचे नियोजन आहे। प्रत्येक प्रखंडात 10 तालुक्यात 10 शोभायात्रा नंदुरबार जिल्ह्यात घेणार आहेत आणि 24 तारखेला एक मोठा कार्यक्रम सर्व संतांचे एकत्रीकरण आणि तिथून कलश यात्रेचे स्वरूप प्रत्येक गावापावतो जाईल आणि आपल्या नंदुरबार जिल्ह्यातले 965 गावांपावतो प्रत्येक खेड्यापाड्यात प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या हिंदूंचा पावतो अक्षय कलश जाणार आहे। त्यांच्यासोबत एक पत्रक, एक श्रीराम रामचंद्र भगवंताचा फोटो असा आपण पाठवणार आहोत। यासाठी सर्व बजरंग दलचे कार्यकर्ते, हिंदुत्ववादी कार्यकर्ते गावागावात पोहोचण्यासाठी तयार आहेत। 1 जानेवारी ते 15 जानेवारी पावतो सगळा मोठा अक्षय कलश आणि आपले कलश पोचणार आहेत। दुसरा आपल्या इथून 7 संत या 22 जानेवारीच्या कार्यक्रमाला जाणार आहेत आणि जिल्ह्यातून